मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत। मात्र 2 दिवसांमध्ये सर्वांची खाण्याची राहण्याची गैरसोय झाली होती। अखेर या सर्व कार्यकर्त्यांची खाण्याची व्यवस्था ठाणे जिल्ह्यातल्या तरुणांनी पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांनी केली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा बांधव जे आहे मुंबईच्या रस्त्यावर उतरत दिसून येत। 2 दिवसापासून मराठा बांधवांची किंवा आंदोलनकर्त्यांची गैरसोय झाल्यानंतर आज सामाजिक संस्था असेल किंवा तरुण जे आहेत ते मैदानात उतरत दिसून येते। मराठा बांधवांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये जेवणाची या दृष्टीने बिस्किट, पाणी, पुलाव हे सगळं वाटण्याचं काम सध्या रात्री सुरू झालेलं आहे। पुलाव आणि पाण्याच्या बाटल्या आणलेल्या। आम्ही कुठलाही राजकीय नेता बिता आम्हाला कोण नाही, कारण राजकीय नेता असला असता आता पण मराठ्यांचे हाल झाले नसते। म्हणून आम्ही आमच्या बांधवासाठी आम्ही स्वतःच्या पैशाने स्वतः आणतोय, कारण आता एक मराठा सगळं आता बघता तुम्ही, पुणे झालं, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, जिथे म्हणजे जसा रील व्हायरल चाललेत की आपल्या मराठा लोकांना जेवण नाही भेटत आहे, तसे सगळे आम्ही मराठी बांधव आमच्या परीने जेवढं होत असेल तेवढं आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्ही 500 माणसाचं जेवण, परत जवळजवळ 50 किलो आमच्या गाडीमध्ये फरसाण हे सुद्धा आम्ही घेऊन आलेलो आहे। आम्ही सरकारला एवढीच मागणी करतो की हा मराठा समाजानं कधी जातीपातीचं काही हे केलं नाही। ज्यावेळेस गावगाडा चालवत असताना मराठा समाजानं सगळ्यांना बरोबर घेऊन राजकारण आणि समाजकारण केलेलं आहे, कधीही कुणावर अन्याय केलेला नाही। कॅमेरामॅन अरविंदसह विकास मिरगे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।